जरा आवाज येऊ द्या जोरात. छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. तुतारेवाले जरा थांबावं. आज भवानीपूर गावामध्ये, कारण दादा 15-20 दिवसात नाव बदलतात. इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर दादाने 1 महिन्याच्या आतमध्ये केलंय. त्यामुळं खानापूरकरांची मागणी आहे भवानीपूर करावं. त्यामुळं आपल्याला दादा इथं असल्यामुळं सगळ्यांचं मत आहे का? कुणाकुणाचं मत आहे भवानीपूर करायचं? हात वर, सर्वांनी हात वर करू द्या. हा भाऊ आहे. छोट्या छोट्या समाजाला न्याय मिळत नाही. तसं संस्थांचं विकेंद्रीकरण झाल्याशिवाय त्या त्या भागाला न्याय मिळत नाही. आणि या तत्वानुसार शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र हे आपल्या भवानीपूर मध्ये व्हावं अशी आपल्या सर्व परिसरातील लोकांची भावना होती. आणि आंदोलन सुरू होती, रस्ता रोको, मोर्चे, उपोषण हे सातत्य. लोकप्रतिनिधी म्हणून सर्वच मंडळी मागणी करत होते, परंतु ती वेळ येत नव्हती. उपकेंद्र मंजुरीची उच्च तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री चंद्रकांत दादा झाले आणि आपल्या 19 मार्च 2025 ला माननीय दादांनी विधानसभेमध्ये घोषणा केली की शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र हे भवानीपूर मध्ये होणार. आणि आपल्या सगळ्या परिसरामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं. आणि त्या दिवसापासून इथल्या लोकांची भावना होती की एक, आणि दादांच्याकडे आम्ही विनंती केली. आणि आज अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून मला वाटतंय हा 10वा-12वा कार्यक्रम आहे दिवसभरातनं. रात्री 12:30ला पुण्यात रेल्वे उतरले, आवरले आणि गाडीत बसले. आज दिवसभर आता हा आपला 10वा-12वा कार्यक्रम आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाही आणि जोरदार टाळ्या वाजवा. हे काम होणं शक्य नव्हतं. सांगलीकरांची मागणी होती, सांगलीत होती, बस्तोड्यात करा. आणि आपल्या सगळ्या परिसरातली मागणी होती की भवानीपूर मध्ये करा. न्याय दादानी दिलाय, मग टाळ्या कशा वाजवल्या? उसण्या वाजवू नका. तुम्हाला काय पैसे पडतात का? जरा जोरात वाजवा टाळ्या. अरे दादा या खात्याचे मंत्री नसते तर आपल्याला नुसती आंदोलनच करावी लागली असती. यांनी केलंय. अशा देखण्या कार्यक्रमाला उपस्थित माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा, शेतकऱ्यांचा बुलंद आवाज, कष्टकऱ्यांचा आवाज, ज्यांच्या वर शेतकऱ्यांच्या माननीय सदाभाऊ खोत, खानापूर आटपाडी, भारतीय जनता, माझे मोठे बंधू माननीय ब्रह्मानंद पडळकर, भाजपाचे तालुक्याचे अध्यक्ष, आटपाडी भाजपा तालुक्याचे उभाले, ज्या घराण्याला राजकीय फार माने नाना या गावचे आणि प्रशासनात पुतणे आहेत. अजून ते काम चांगलं. राजेंद्र माने उपस्थित आहेत, संग्राम नाना आहेत, मेजर साहेब आहेत, व्यासपीठावर सर्व मान्यवर आहेत. आणि तुम्ही सगळेजण धारा काढायचं टायमिंग आहे
आणि इतक्या मोठ्या संख्येनं दादाच्या स्वागताला तुम्ही उपस्थित राहिलाय, तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। नाहीतर मला गॅरंटी नव्हती तुम्ही येताय का नाही, पण तुम्ही सगळेजण आला, त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो। दादांच्या लोकांच्या उपस्थिती अलीकडचे जे तालुके आहेत त्यांना इथं येणं सोपं आहे। आटपाडीवाल्यांना, तासगाववाल्यांना, कडेगाववाल्यांना, पलूसवाल्यांना हे एकदम सेंटर प्लेस आहे। दळणवळणाच्या दृष्टिकोनातून सहज प्रवास होऊ शकतो असं सेंटर आहे। आणि आता आपण विट्याला जाताना डाव्या बाजूला टेंबूचं इमारती आहेत आणि त्याच्या बाजूला गायरान जमीन आहे, ती जागा उपकेंद्रासाठी निश्चित केलेली आहे। दादा, मी तुमच्याकडे एवढीच मागणी करतो की येत्या महिन्याभराच्या आतमध्ये तिथं तुम्हाला डागडुजीला पैसे, फर्निचरला पैसे द्यावे लागतील, ते जिल्हा नियोजन मधून द्या, तिथं चालू करा किंवा अन्य तुम्हाला इमारत मिळाली, परंतु एका महिन्याच्या आत व्हावं अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे, अशी आमच्या सर्वांची मागणी आहे। आपल्या खात्यामार्फत जलसंपदा विभागाला द्यावा, जी गायरान जमीन आहे माझ्याकडं शिवाजी विद्यापीठ उप जागा घ्या, कारण हे उद्या अपुरी पडू नये त्याची काय दोन्ही प्रस्ताव लागणारा निधी आपण उपलब्ध करून देऊन ह्या सगळ्या परिसरातल्या लोकांना एक आनंदाची बातमी द्यावी अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो। खानापूर हा घाटमाथा आहे आणि घाटमाथ्यावरती अनेक अडचणी आहेत, अनेक प्रश्न आहेत। टेंबूचं पाणी आता देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये सर्व गावामध्ये जाईल अशी व्यवस्था होतीये। काही टप्प्यांचं काम आता सुरू आहे आणि त्या टप्प्यासाठी लागणारा सगळा निधी आपल्या राज्य सरकारने उपलब्ध करून दिलाय। मी भारतीय जनता पार्टीचं आणि महायुतीचं खानापूर आटपाडी तालुक्यातल्या दुष्काळी जनतेच्या वतीनं मी कोटी कोटी आभार व्यक्त करतो। कोटी कोटी आभार व्यक्त यासाठी करतो कारण इथं 5 किलोमीटर खांदायचे, दुसऱ्या तालुक्यात 5 किलोमीटर, तिसऱ्या तालुक्यात 5 किलोमीटर, ती लाईन पूर्ण कधी होणार? 100 कोटी 50 कोटी रुपये निधी यायचा, तो कॉन्ट्रॅक्टरला देण्यामध्ये जायचा। पण आपलं सरकार 14 ते 19 ला आलं, पंतप्रधान सिंचाई योजनेमधून या महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रकल्पाला तुम्ही पैसे उपलब्ध करून दिले। गडकरी साहेबांच्याकडे ते खातं आलं, मला वाटतंय माझा आकडा मागं पुढे असू शकतो, पण एका आठवड्याच्या आतमध्ये 49,000 कोटी रुपये महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिले आणि म्हणून आमची टेंबू योजना अत्यंत चांगल्या पद्धतीनं यशस्वी होऊ शकली। नाहीतर आम्हाला आंदोलन, तुम्ही तर होता आंदोलनाला आला होता, चारा छावणी, चारा डेपो, पिण्याच्या पाण्याला टँकर, शेतीच्या पाण्याचा विषय नव्हता। ज्या 10 वर्षापूर्वी आम्ही आंदोलन करायचो, तुम्ही दुष्काळी दौऱ्यावरती आला होता, तावडे साहेब विरोधी पक्ष नेते होते, तुम्ही होता, माननीय संभाजी पवार आप्पा आमदार होते, सुरेश खाडे होते, तेव्हा तुम्ही दुष्काळी दौऱ्यात नाही, पण खानापूर आणि आटपाडी मधल्या बहुतांश गावामध्ये पाणी गेलं। आता त्या लोकांची मागणी आहे, आम्हाला कारखान्याची ऊस तोडीची टोळी द्या। 10 वर्षामध्ये इतका बदल झाला आणि तो सगळा बदल हा आपल्या महायुतीच्या सरकारमुळे झालाय। दादा, आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आणि खानापूर आटपाडीकडे जरा जास्तीचं लक्ष देण्याची आवश्यकता आहे। इथं कार्यकर्त्यांचं खूप मोठं जाळं आहे, खूप चांगल्या पद्धतीनं काम करणारी लोक आहेत आणि इथं काय जो बॅकलॉग, मी सकाळपासून जी भूमिका मांडतोय, खानापूर आटपाडी कवटेमंकाळ आणि जत या तालुक्याचा गेल्या 30-40 वर्षाचा मोठा बॅकलॉग राहिला आहे आणि तो बॅकलॉग जिल्हा नियोजनच्या माध्यमातून भरून काढा, राज्य सरकारच्या माध्यमातून भरून काढा आणि आमच्या तालुक्यातली जी काही दुर्लक्षित कामं आहेत आणि लोकांची मागणी आहे त्या सगळ्या कामांना निधी आपण उपलब्ध करून द्यावा। ती क्षमता आपल्यामध्ये आहे, ती निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे, आम्ही बघितलंय।
ईश्वरपूरचा निर्णय होणार. अरे ती 40 वर्ष लोक म्हणत होती इस्लामपूर नाही ईश्वरपूर, इस्लामपूर नाही ईश्वरपूर. सदाभाऊनी मी तुम्हाला भेटलो, सदाभाऊनी पाठपुरावा केला. 1 महिन्याच्या आतमध्ये हे शक्यच नाही. स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब तेव्हाच्या औरंगाबाद मध्ये हमखास मैदानावरती सभेमध्ये 1988 ला बोलले होते की मी औरंगाबादला औरंगाबाद म्हणणार नाही, मी संभाजीनगर म्हणणार. 1988, 1998, 2008, 2018, 30 आणि वरचे 4 34 वर्ष गेल्यानंतर आपल्या सरकारनं देवाभावानी एकनाथ शिंदे साहेबांनी ते नाव बदललं आणि धर्मवीर छत्रपती संभाजीनगर हे नामकरण केलं. 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही नाव बदलता ही एवढी सोपी वाटते तितकी प्रक्रिया नाही आहे. त्याच्यासाठी पाठपुरावा करावा लागतो. देवाभावानी तुम्ही हे ईश्वरपूर करून टाकलं. तिकडं निजामपूर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड, तो रायगड किल्ला महाराजांच्या राजधानीचं ठिकाण, त्यांचं समाधीस्थळ पवित्र समाधीस्थळ रायगडावरती आणि त्या ग्रामपंचायतचं नाव छत्र निजामपूर. 30 तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही भेटलो, चंद्रकांत दादांना आम्ही भेटलो, जयकुमार गोरे साहेबांना भेटलो. 30 तारखेला प्रस्ताव दिला आणि 18 तारखेला सभागृहामध्ये घोषणा झाली छत्रपती जे शिवाजी महाराजांची राजधानी आहे रायगड ते छत्र निजामपूर ग्रामपंचायतमध्ये असणार नाही, त्याचं नामांकन रायगडवाडी केलं. म्हणजे इतकं धाडसी निर्णय घेणार आपलं सरकार आहे. त्यामुळं दादांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, आभार व्यक्त करतो की तुम्ही दुष्काळी तालुक्यामध्ये नाही, लोक भाषण करतात दुष्काळी तालुका आहे, दुष्काळी तालुक्याला आम्ही न्याय देणार. अरे देणार म्हणजे काय देणार? दुष्काळी तालुक्याला न्याय देणार म्हणजे काय देणार? दुष्काळी तालुक्याला पाणी देणार, दिलं. दुष्काळी तालुक्याला न्याय देणार म्हणजे काय देणार? शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र दुष्काळी तालुक्याला दिलं, याला म्हणतात न्याय देणं, याला म्हणतात न्याय देणं. आज ते छोटं रोपट आहे पण ते उद्या वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर होणार आहे. आज जे उपकेंद्र आपल्या या गावामध्ये होणार आहे त्याचा मोठा वटवृक्ष 5-10 वर्षामध्ये तुम्हाला झालेला दिसेल. कामं तर अनेक होतात मंत्री महोदयांच्या माध्यमातून, परंतु इस्लामपूरचं ईश्वरपूर इतिहासात नोंद होणारं काम झालंय. आणि आमच्या भवानीपूर मध्ये दादा तुम्ही जे उपकेंद्र दिलाय ते उपकेंद्र इतिहासामध्ये सुवर्णाक्षरानं लिहिलं जाईल असं काम तुम्ही केलेलं आहे. आणि म्हणून आमच्या सर्व या सगळ्या लोकांच्या वतीनं आपल्या सत्काराचं आयोजन केलेलं आहे. आमच्या सगळ्या मुलांनी अत्यंत काळजीपूर्वक हा कार्यक्रम केला, आपला सत्कार करण्याचा प्रयत्न केला. तो सत्कार तुम्ही स्वीकारावा आणि खानापूर तालुक्याकडे विशेष लक्ष द्यावं, आटपाडी तालुक्याकडे विशेष लक्ष द्यावं. कारण जिल्ह्याचं पालकत्व आपल्याकडे आहे आणि जिल्ह्याचं पालकत्व आपल्याकडे असल्यामुळं आम्ही दुसरीकडे कुणाकडे काय बोलू शकत नाही. पण आम्ही तुमच्या हक्कानं अधिकारानं आम्ही तुमच्याकडं मागणी करतोय की या खानापूर आणि आटपाडीचा बॅकलॉग कायमचा भरून काढावा आणि तो तुम्ही नक्की काढाल याबद्दल आमच्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही. एवढंच या निमित्तानं बोलतो. सदाभाऊ खोत वेळ काढून या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. सर्व ज्या लोकांनी हे उपकेंद्र इथं व्हावं यासाठी आंदोलन केली, मोर्चे काढले. आता एक आमचा सहकारी मित्र म्हणतात मी उपोषणाला बसलो होतो पण दादांना खूप गडबड असल्यामुळे तुम्हाला बोलता आलं नाही, दिलगिरी व्यक्त करतो. पण ज्यांनी मेहनत केली सगळ्या पक्षाच्या, हे काय आम्ही काय याचं क्रेडिट घेण्यासाठीचा हा कार्यक्रम नाही, हा धन्यवाद देण्याचा कार्यक्रम आहे. चंद्रकांत दादांनी जी भूमिका घेतली आहे ती भूमिका या परिसराचा कायापालट करणारी भूमिका आहे. म्हणून याला कुठलाही राजकीय अंग नाही. या कार्यक्रमाला या कार्यक्रमामध्ये कुठलाही राजकीय याची पार्श्वभूमी नाही, परंतु दादांचा सन्मान होणं ही आपल्या सगळ्या लोकांची भावना होती. दादा दुसरी एक जाता जाता मागणी करतो, लोकांचे अनेक निवेदन येतात, तुमच्याकडे पण ती आले असतील. शिवाजी विद्यापीठ हे एकेरी नाव आहे, छत्रपती शिवाजी विद्यापीठ करावं अशी अनेक विद्यार्थी चळवळीतल्या मुलांची मागणी आहे. त्याचाही विचार आपण पुढच्या काळामध्ये करावा आणि ते नाव छत्रपती शिवाजी विद्यापीठ करावं अशीच तुम्हाला आम्ही विनंती करतो आणि थांबतो. सत्कार करणार आहे का यावर? खानापूर आणि घाटामध्ये असं नेतृत्व राजाभाऊ शिंदे यांच्याकरवी या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर खानापूर देवघर सराफ असोसिएशनच्या वतीने दादांचा सन्मान होतोय. माजी सैनिक संघटना डॉक्टर्स असोसिएशन
भिवघाट, खानापूर आणि भिवघाट येथील सराफा ज्वेलर्स असोसिएशनच्या वतीनं नामदार चंद्रकांत दादा पाटील यांना या ठिकाणी धन्यवाद दिले जात आहेत. ज्या शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूरमध्ये होत आहे, त्या शिवाजी विद्यापीठाचे रजिस्ट्रार श्री शिंदे या ठिकाणी आलेत. ते अगदी 2 मिनिटांमध्ये आता पुढे काय काय होणार आहे ते सांगतील. तुम्हालाही लक्षात येईल की हे अधिकृतपणे झालं आहे आणि येत्या महिन्याभरामध्ये बऱ्याच गोष्टी होतील, ते उलगडतील. शिंदे. छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव सन्माननीय व्ही.एम. शिंदे सर. माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि व्यासपीठासमोर उपस्थित सर्व खानापूरकर, महाराष्ट्र शासनाच्या वतीनं शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र कोल्हापूर येथे सुरू करण्यास प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे आणि त्या उपकेंद्राचा पहिला प्राथमिक टप्पा जो आहे त्याच्यामधून विद्यार्थी सुविधा केंद्र काही फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यानंतर लवकरच खानापूर येथे सुरू होईल. त्याच्यासाठी जागेची पाहणी करण्यासाठी समिती या ठिकाणी येऊन गेलेली आहे आणि त्यानुसार प्रस्ताव पूर्ण होऊन लवकरच आपण या ठिकाणी उपकेंद्राचं त्यात पहिल्यांदा विद्यार्थी सुविधा केंद्राचं काम सुरू करण्यात येईल. त्यातला पहिला भाग असेल तो दूरशिक्षण केंद्राचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा ज्या अभ्यास केंद्रामध्ये दिल्या जातात त्या स्टडी सेंटर सांगली जिल्ह्याचं खानापूर येथे सुरू होईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अनेक कागदपत्र घेण्यासाठी कोल्हापूरला जे यावं लागत होतं त्यातील पासिंग सर्टिफिकेट, डुप्लिकेट मार्कलिस्ट असेल, पासिंग सर्टिफिकेट असेल, मायग्रेशन सर्टिफिकेट, ट्रान्सफर सर्टिफिकेट, अशी जी सगळी कागदपत्र आहेत जी त्यांना पुढच्या शिक्षणासाठी आवश्यक असतात किंवा पासपोर्ट सारख्या गोष्टीसाठी सुद्धा आवश्यक असतात, अशा बाबींची पूर्तता या केंद्रातून लगेचच तत्काळ पहिल्या टप्प्यामध्ये सुरू करण्यात येईल. त्यानंतर बाकीच्या गोष्टी टप्प्याटप्प्याने या ठिकाणी सुरू होतील. पण खानापूरचं उपकेंद्र सुरू करण्यासाठीची आत्ता प्रशासकीय अडचण दूर झालेली आहे आणि इतर सर्व बाबींच्या पूर्ततेसाठीचा प्रस्ताव आम्ही सादर करून ते लवकरात लवकर या ठिकाणी केंद्र सुरू करत आहोत. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचं पालकत्व ज्यांच्याकडे आहे ते सन्माननीय पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील आम्हाला मार्गदर्शन करावं. छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, तर गोपीचंद पडळकरांनी मागणी केलीच आहे, तर मी आता बोलायला तरी सुरुवात करतो. या विद्यापीठाचं मी जरा थोडं शिक्षकाप्रमाणे समजावून सांगणार आहे, कारण बऱ्याच वेळेला काय मिळालं हे आपल्याला कळतच नाही. तर विद्यापीठ आपलं जे आहे ते कोल्हापूर, सांगली, सातारा असं 3 जिल्ह्याचं विद्यापीठ आहे. आधी 4 जिल्ह्याचं होतं, सोलापूर होतं. मग सोलापूर जिल्ह्याचं वेगळं विद्यापीठ आपण काही वर्षापूर्वी केलं. अलीकडच्या काळामध्ये अहिल्यादेवी विद्यापीठ असं नाव त्याला दिलं. अहिल्यादेवींचं एक मोठं स्मारक सोलापूर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये होत आहे. एवढा मोठा पुतळा अहिल्यादेवीचा तिथे उभा राहतो आहे की असा अहिल्यादेवींचा पुतळा महाराष्ट्रात, देशात कुठेही नाही. तर ते काम काही वर्षांपूर्वी आपण केलं. तसं 3 जिल्ह्यांची 3 विद्यापीठं व्हावीत, म्हणजे सगळ्याच जिल्ह्यांची विद्यापीठं व्हावीत असं युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचा आग्रह आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन म्हणजे काय, तर संपूर्ण देशातली जवळजवळ 19,000 पेक्षा जास्त कॉलेजेस ज्यांना परवानग्या देणं, त्यांना मदत करणं, त्यांना सूचना देणं असं काम दिल्लीत बसून ते करतात. त्यांचा मूळ प्रस्ताव आहे की प्रत्येक जिल्ह्याचं तुम्ही वेगळं विद्यापीठ करा. कधी होईल तेव्हा होईल. तिकडे पण झालं. नागपूर विद्यापीठामधून आपण गडचिरोली जिल्हा जो आदिवासी जिल्हा आहे, नक्षलवादी जिल्हा आहे, तो बाजूला काढला आणि गडचिरोली आणि चंद्रपूर असं 2 आदिवासी नक्षलवादी जिल्ह्यांचं एक विद्यापीठ केलं, गोंडवाना विद्यापीठ. मूळ नागपूर विद्यापीठ हे थेट बुलढाण्यापर्यंत होतं. त्याचे 2 भाग केले. नागपूर विद्यापीठामध्ये नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, यवतमाळ जिल्हा असे जिल्हे तिकडे घेतले
आणि अमरावती जिल्ह्यामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा असं घेतलं. असं हळूहळू एका जिल्ह्याला एक विद्यापीठ होईल. पण तोपर्यंत 3 जिल्ह्यांच्या विद्यार्थ्यांना काही झालं की कोल्हापूर, काही झालं की कोल्हापूर, तर त्याला मधला मार्ग काही काढता येईल का? त्याला म्हणतात उपकेंद्र. ते विद्यापीठच असतं, त्या विद्यापीठाचे उपकेंद्र 2 टप्पे करावे लागतात. पहिला टप्पा लगेच सुरू करतो, म्हणजे मागणी गोपीचंदजींनी म्हणाल्याप्रमाणे अनेकांची होती, पण 2 टप्पे करायला मागणी अनेकांची होती. आपण खानापूर, भवानीपूर, मला एकदा लॉजिक समजून द्यायला लागेल, भवानी का? त्यामुळे मला काही अडचण नसल्यामुळे मी भाषणामध्ये यापुढे भवानीपूर म्हणतो. पण त्याचं गॅझेट जर व्हायचं असेल, सरकारी निर्णय व्हायचा असेल आणि पुढे सगळ्या सरकारी कामात खानापूरच्या ऐवजी भवानीपूर व्हायचं असेल, तर जसं सदाभाऊ खोतने मेहनत घेतली, तगडी मेहनत घेतली, हो सदाभाऊ, की ईश्वरपूर होण्यासाठी सगळं लॉजिक तुम्ही कागदावर उतरवलं, सगळे जुने संदर्भ उतरवले. किंवा त्या जो उल्लेख गोपीचंदजींनी केला की रायगड हा आपला जो किल्ला, इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, ते ज्या गावात येतं त्या गावाचं नाव निजामपूर होतं, ते आपण आता बदललं. कारण लॉजिक लावलं की रायगड किल्ला ज्या गावात आहे त्या गावाला निजामपूर असं काय म्हणतात. तसं भवानीनगर, भवानीपूर म्हणण्यासाठीचं लॉजिक त्याने द्यावं. अनेकांची मागणी होती, आपण भवानीपूरला दिलं. त्याच्यामध्ये पहिला टप्पा आपल्याला प्रत्येक वेळेला मार्कलिस्ट आणायची, मार्कांमध्ये चूक झाली, अशा सगळ्या कामासाठी जे जावं लागायचं ते आता 1 महिन्याभरात जावं लागणार नाही. आत्ता जे बोलले या गदारोळात तुम्हाला कळलं नाही, विद्यापीठामध्ये 3 महत्त्वाच्या पोस्ट असतात, कुलगुरू, प्रकुलगुरू आणि रजिस्ट्रार. रजिस्ट्रारने प्रामुख्याने ज्याला ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतात, व्यवस्थापन म्हणतात, ते बघायचं असतं. कुलगुरू आणि प्रकुलगुरूने अकॅडमिक म्हणजे नवीन कोर्सेस सुरू करणं, PhD घेणारे विद्यार्थी जास्त निर्माण करणं. तसं व्यवस्थापनातला प्रमुख शिंदे त्यांना मुद्दाम बोलवून आणलं, कारण विरोधकांचं असंही म्हणणं असेल कशावरून झालं, कारण म्हणजे काल शासनाचा निर्णय पण घोषित झाला, त्याचं परिपत्रक निघालं. पण मी मुद्दाम शिंदेनं असं म्हटलं या आणि सगळ्यांसमोर मांडा. त्यांनी अतिशय सोप्या शब्दात मांडलं आहे. आता त्याहीपेक्षा सोप्या शब्दामध्ये 2 मिनिटात मांडून मी माझं बोलणं संपवेन. मग थोडं गोपीचंदजींच्या अन्याय 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 असं जर तो म्हणतोय की आमच्यावर अन्याय झाला, आमचा बॅकलॉग म्हणजे आम्हाला इतरांपेक्षा कमी दिलं, त्यावर बोलतो. पण प्रामुख्याने पहिले ह्या उपकेंद्रावर आपण बोललं पाहिजे. जसं मी म्हटलं की काल शासनाचा निर्णय पण झाला. शैक्षणिक सुविधा काय काय मिळणार आहेत, तर विद्यापीठाचे डिग्री आणि डिप्लोमा अभ्यासक्रम स्थानिक पातळीवर उपलब्ध करणं. बहुधा जूनमध्ये त्याची सुरुवात करू, की विद्यापीठाच्या नवीन काही कोर्सेसना आपण सुरुवात करू. आता सुरू काय करू ते मी सांगितलं की आपलं सगळं व्यवस्थात्मक काम जे आहे ते त्यासाठी आपल्याला कोल्हापूरच्या चक्रा मारायला लागणार. पण लवकरात लवकर म्हणजे जूनमध्ये अभ्यास केंद्र, प्रयोगशाळा, संगणक, इंटरनेट सुविधा, ग्रंथालय, ई-लर्निंग साहित्य लगेच एक सुरू करतो आहे, त्याला डिस्टन्स एज्युकेशन म्हणतात. आता हे आजोबा तुमचं वय काय? आता वय सांगायला हरकत नाही, गेलं आपलं तरुण सांगत नाही. तर 68 वयामध्ये यांना समजा वाटलं की आपल्याला एखादी डिग्री मिळवायची, हे कुठे एखाद्या कॉलेजमध्ये जाणार, तर त्याला ऑनलाईन शिकणं ज्याला म्हणतात, दूरस्थ कॉरस्पॉन्डन्सने त्याची सुविधा आपण लगेच करणार. त्यामुळे इथे बसणारे आमच्या आजी पण शिकू शकते, काही जायचं अशा कॉलेजमध्ये. तर रोज आपल्याला त्याच्या नोट्स येणार, घरी परीक्षा द्यावी राहणार, असं अनेक गोष्टी त्या लगेच सुरू करतो आहोत. आत्ता तात्पुरत्या कमिटी जी आली त्यांनी 4 भाड्याच्या जागा सुचवल्या. त्यातली बहुधा लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टची जागा आपण भाड्याने घेऊ. त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की बा एवढं मोठं काम झालं तर आम्ही भाडंही घेणार नाही, आणि चांगलं झालं. तर ते अगदी येत्या 8 दिवसात 15 दिवसात सुरू करू. आणि पुढच्या जूनमध्ये जवळजवळ विद्यापीठामधल्या सगळ्याच गोष्टी इथे उपलब्ध आहेत असं करू. तुम्हाला कल्पनाही येणार नाही इतका मोठा निर्णय गोपीचंद पडळकरांनी सरकारच्या मानेवर बसून करून घेतलेला आहे. बऱ्याच वेळेला आपल्या घरात जे पिकतं ते आपल्या घराच्या दारामध्ये गल्लीमध्ये विकलं जात नाही, तर त्याची आपल्याला किंमत नसते. पण एक फार मोठा निर्णय गोपीचंद पडळकरांनी करून घेतला आहे. ही जी जोडगुळी आहे त्याला ढवळ्या पोळ्या आम्ही म्हणतो, एक सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे सारखं मंत्रालयात फिरत असतं. ह्या मंत्र्याकडे जा, त्या मंत्र्याकडे जा, हे पत्र दे, ते पत्र दे. कंटाळतात लोक. आता ते ईश्वरपूर झालं ना, ते मी कंटाळलो म्हणून झालं.
ते समोर आलं की मी म्हणतो ईश्वरपूर, तर हो ते करा की हो. मग ते समोर आले की आमचं ऑफिस म्हणायचं ईश्वरपूर, आणि मी म्हणतो बा जा बाबा तू माझ्या मागे लागू नको, अधिवेशन संपण्याच्या आधी मी निर्णय करतो. त्यामुळे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हा निर्णय घोषित झाला आणि मग त्यांच्या जीव भांडत चला ईश्वरपूर झाला. तर तसं ही जोडगोळी फार हैराण करून सोडतो लोकांना. पण दुसऱ्या बाजूने माझा एक मित्र नेहमी म्हणतो, जरा इंग्लिश वाक्य आधी म्हणतो मग मराठीत सांगतो. तो म्हणतो की जो जो सप्लाय होत आहे ॲप्लाय करके नको, जे जे मिळतं त्याचे एक अर्ज देऊन ठेवा. हे सारखे आपले अर्ज देत असतात. भवानी पुरकरा काय म्हणतात, मग आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये स्टाफसाठी क्वार्टर बांधा. आज किती त्यांचे कार्यक्रम करून आलो बापरे. मी थकून गेलो. नंतर मला 45 वर्षी सवय आहे. त्यावेळेस ज्यावेळेला शेवटी ते मला कराडसाठी टाटा करतील तिथे जाऊन गाडी पकडायची, तर म्हणले की तुम्ही थकलाय का. मी काही थकलेलं नाही, कारण कराडला गाडी दाखवायला बसलं की 1 वाजेपर्यंत मी काम करणार, मग झोपणार आणि मुंबईला उद्या कॅबिनेटला जाणार. पण मुद्दा असा की प्रचंड पाठपुरावा करून ते विषय मागे लावले. आता ते जे सारखं म्हणतायत की आमचा बॅकलॉग, विकासाचा बॅकलॉग, खरी गोष्ट आहे. या जिल्ह्याचं नेतृत्व ज्यांनी केलं त्यांनी नेहमीच आपल्या तालुक्याकडे आपल्या ताटामध्ये श्रीखंड ओढून घेण्याचा प्रयत्न केला. आणि जत, खानापूर, विटा, खानापूरचाच भाग विटा, आटपाडी, छोटे मांगाळ हा सगळा दुष्काळी भाग पण राहिला. पाणी नाही मिळालं, मग पाण्यावरची पिकं नाही झाली, मग श्रीमंती नाही झाली. मग बाकीच्या महाराष्ट्रामध्ये विकासाचा सपाटा लावला. कोणी आम्हाला आमचे नेते म्हणतात ना करा, आणि करता कराडला गाडी दाखवायला बसलं की 1 वाजेपर्यंत मी काम करणार, मग झोपणार आणि मुंबईला उद्या कॅबिनेटला जाणार. पण मुद्दा असा की प्रचंड पाठपुरावा करून ते विषय मागे लावले. आता ते जे सारखं म्हणतायत की आमचा बॅकलॉग, विकासाचा बॅकलॉग, खरी गोष्ट आहे. या जिल्ह्याचं नेतृत्व ज्यांनी केलं त्यांनी नेहमीच आपल्या तालुक्याकडे आपल्या ताटामध्ये श्रीखंड ओढून घेण्याचा प्रयत्न केला. आणि जत, खानापूर, विटा, खानापूरचाच भाग विटा, आटपाडी, छोटे मांगाळ हा सगळा दुष्काळी भाग पण राहिला. पाणी नाही मिळालं, मग पाण्यावरची पिकं नाही झाली, मग श्रीमंती नाही झाली. मग बाकीच्या महाराष्ट्रामध्ये विकासाचा सपाटा लावला. कोणी आम्हाला आमचे नेते म्हणतात ना करा, आणि करता करता फार मंगळवेढ्याच्या पुढे पाणी गेलं. तुम्हा सगळ्यांना पाणी मिळायला लागलं. असे सरकारने अभ्यास करून त्याची जतची 78 पायाभरणी करून मागणी कर शुद्ध पाणी सिंगापूर. पण तो कपडे धुवायला पिण्याचं पाणी कशाला हवंय, भांडी घासायला पिण्याचं पाणी कसं, झाडाला पिण्याचं पाणी कसं, पिणे आणि स्वयंपाक वापरलेलं शुद्धीकरण करून त्याची वेगळी पाईपलाईन करायची असते. त्याचे वेगळ्या रंगाचे, पुण्यामध्ये त्याचे निळ्या रंगाचे टँकर पण वेगळे, गडबडच करायची नाही. तर त्यामुळे मी गोपीचंदला त्यामुळे सदाभाऊ खोत मागण्या करतात, पण ते समृद्ध तालुक्यामध्ये आहेत. त्यांच्या नेत्यांनी त्यांच्या ताटावर श्रीखंड आधीच ओढून घेतले.
तरी ते मागण्या करतात, त्या मागण्यांचा विचार करू. पण गोपीचंद पडळकर ज्या मागण्या करतो त्या खऱ्या मागण्या आहेत, या पूर्ण केल्या पाहिजे. त्या आत्ताच झाल्या तर होतील, नाहीतर खूप दिवस या विषय मागे पडतील. गोपीचंद पडळकर सारखा एक असा नेता महाराष्ट्राला मिळाला की ज्याच्या हाताशी 40 वर्ष. आता उद्या मी एखादी गोष्ट करायची म्हटली, चळवळ काही करायची म्हटली, तर माझ्या काही राजकीय जीवनाच्या मर्यादा आहेत. पण गोपीचंद पडळकर त्याचं वय विचारत नाही, त्या काकांचं विचारलं. गोपीचंदचं विचारायचं तर खरं सांगणार नाही, बरं दिसतो तरुण, त्यामुळे काय तो म्हणाला 22 तर 22 बाबा. त्यामुळे गोपीचंद पडळकरला 30 वर्ष अजून 40 वर्ष अजून राजकीय कामामध्ये घालवण्यासाठी आहेत. आणि त्यामुळे अतिशय अभ्यासपूर्ण, खूप स्टाफ, खूप माणसं जवळ ठेवून प्रत्येकाने मागून कागद दिला पाहिजे, त्या कागदाचा अभ्यास करून बोललं पाहिजे, तर विषय मार्गी लागतील. आणि फार विषय जरी तुम्ही म्हणाल बॅकलॉग वगैरे, तरी फार विषय काही पेंडिंग नाही आहेत. रस्ते बिस्ते खूप जोरदार नितीन गडकरी करतायत. आणि त्यामुळे जे पेंडिंग आहेत, जे राहिलं आहे ते आगामी काळात पूर्ण करू असा शब्द आपल्याला देतो. 1 महिन्याच्या आत भाड्याच्या जागेत का होईना छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, बरोबर असंच नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचे उपकेंद्र, आणि त्या बोर्डावर झाल्याशिवाय लिहिता येणार नाही, परंतु खाली उपकेंद्र भवानीपूर. तर हे आपण आपल्या बोलीचालीत करूया, परंतु तूर्त खाना बोलायला लागेल. शिंदे साहेब, मी सगळ्या इतक्या मोठ्या समुदायासमोर ही कमिटमेंट देतो आहे, तर मी आठवड्याभरामध्ये 1 रुपये भाडं, आज त्यांच्याकडे 4 जाऊ लागले, 1 रुपये भाडं घेणार नाही, वाजवून घेतो. पण बाकी गोष्टी आणायला लागतात, इंटरनेट आणायला लागेल, जेणेकरून ऑनलाईन सगळं होईल. अशा सगळ्या गोष्टी तुम्ही करा. आणि आगामी काळातही अशा खूप गोष्टी ज्या व्हायच्या आहेत. मी परवा जतल्या गमतीने म्हटलं ते म्हणून बोलणं संपवलं. करता करता गोपीचंदची मला भीती काय वाटायला लागलेली आहे की तो खानापूरमध्ये आम्हाला एक विमानतळ द्या अशी एक मागणी करणार असं दिसतं. आणि देवेंजीचं इतक्या जवळचं आहे ते म्हणतील देऊन टाकूया, पुरंदरला व्हायचंय ते इथे करून टाकू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचं आभार व्यक्त करण्याकरता मी विनंती करतो आहे छत्रपती शिवाजी